मित्रांनो नमस्कार. शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 28 मार्च रोजी. काय आहे सविस्तर जाणून घेऊया. पटकन व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या बातम्या मिळत राहतील. बंधूंनो, या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 28 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषदा व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनाची कार्यपद्धती ही शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 29/11/2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार विशद करण्यात आलेली आहे. सदर योजनेकरिता राज्य शासनाचा हिस्सा व व्याजाकरिता शासन निर्णय 18/2/16 रोजीच्या नुसार लेखाशीर्ष उघडण्याचे निर्देश देण्यात आले. सदरच्या शासन निर्णयानुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना अंतर्गत 23-24 या आर्थिक वर्षाखालील मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद बीम्स प्रणालीवर वितरित मान्यता देण्यात आलेली आहे. लेखाशीर्ष 2023 करिता खालील तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता सर्वांना याचा फायदा होणार आहे. सदरच्या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांच्या खाती व्याज जमा करावयाचे आहे त्या कर्मचाऱ्यांची यादी सोबत जोडण्याची आवश्यकता नसल्याने नमूद करण्यात आले आहे. सदर व्याजाचे दर हे वित्त विभागाकडून परिगणना करण्यात येईल. या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 28 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही पटकन क्लिक करा आणि शासन निर्णय वाचू शकता. आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर प्लीज पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.